Hello everyone, myself Professor Suryavanshi Satish Vishwasrao. I have been working at Genbas Openrao Moses Junior College for last 20 years as a maths teacher. Now today we are going to discuss about how to prepare for MST CET exam. So as examination of point of view, the most important chapters for the CET exam is logic, matrix, trigonometric function, pair of straight line, vector, line, plane, three-dimensional geometry and linear programming problem. In paper second, continuity, differentiation, application of derivatives, integration, definite integral, application of definite integral, binomial distribution and probability and differential equations. तर विद्यार्थी मित्रों, इयत्ता 12वी मध्ये सीईटीच्या एक्झाममध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची एकूण 100 गुणांची क्वेश्चन पेपर असेल. त्यामध्ये एकूण 50 प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी असतील. 50 पैकी 10 प्रश्न हे 11वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील आणि 40 क्वेश्चन हे तुमचे 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. मग ते करत असताना आपल्याला अभ्यास करत असताना कोणत्या प्रकरणाला महत्त्व द्यायचे ते आपण या ठिकाणी बघूयात. यामध्ये जर तुम्ही पेपर फर्स्टचा विचार केला तर लॉजिक हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लॉजिकमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतील. मग त्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, स्विचिंग सर्किट, ड्युएल्स प्रॉब्लेम आणि प्रिपरेशन टाईपचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याचा विचार त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर मॅट्रिक्स हा सुद्धा एक इझी पार्ट त्या ठिकाणी असेल. तर मॅट्रिक्समध्ये तुम्हाला सॉल्व द इक्वेशन बाय रिडक्शन मेथड, सॉल्व द इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित तो पार्ट तयार करायचा आहे. दुसरी महत्त्वाचा गोष्ट म्हणजे इन्व्हर्सवर त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ॲडजॉइंट, फाइंड द इन्व्हर्स बाय ॲडजॉइंट मेथड, फाइंड द इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, हा एक पार्ट त्या ठिकाणी तुम्ही तयार करून घेणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. या भागामधला जनरल सोल्युशन व साधारणतः त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स अँड पॅरलल लाईन्स यावर आधारित त्या ठिकाणी उदाहरणं विचारले जातात. त्यानंतर वेक्टर, लाईन, प्लेन आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री याचा डिटेल्स अभ्यास न करता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे काही सॉल्व केलेले एक्झाम्पल्स असतील त्याचा जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर त्यापैकीच त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. त्याबरोबर एल पी पीवर एकच एक्झाम्पल त्या ठिकाणी परीक्षेत येईल. मग त्याच्यावर साधारणतः फाइंड द सोल्युशन सेट ऑफ द इक्वेशन्स किंवा ॲप्रॉक्झिमेशन आपलं मॅक्सिमाइन मिनिमा या टाईपवर, मॅक्झिमाइज मिनिमाइजवर एक एक्झाम्पल त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यानंतर पेपर सेकंडमध्ये जर विचार केला तर कंटिन्युटी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण या कंटिन्युटीचे एक्झाम्पल सोडत असताना त्या ठिकाणी ट्रिक वापरली जाते आणि त्या ट्रिकच्या सहाय्याने जर तुम्ही उदाहरण सोडवलं तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी वेळेच्या आत उदाहरणं सोडू शकतात. त्यानंतरचा टॉपिक आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. मग यामध्ये तुम्हाला सर्व टाईपची उदाहरणं सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल असतील त्या प्रत्येक प्रकाराच्या उदाहरणाचा तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मार्क मिळवणं शक्य होईल. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये साधारणतः ॲप्रॉक्झिमेशन हा पार्ट आहे. त्या ॲप्रॉक्झिमेशन पार्टमध्ये 4 प्रकारची उदाहरणं असू शकतील. लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल टाईप, ट्रिग्नोमेट्रिक टाईप, अल्जिब्रिक टाईप या प्रकारची उदाहरणं त्या ठिकाणी असू शकतात. त्यापैकी एक उदाहरण ते येऊ शकतं. त्याचबरोबर जॉमेट्रिकल ॲप्लिकेशनचा जर विचार केला तर इक्वेशन ऑफ टँजंट्स अँड नॉर्मल टू द कर्व्स यावर त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. रेट रिलेटेड टू द वर परीक्षेत उदाहरण येऊ शकते. त्यानंतरचा जो सगळ्यात कठीण, अवघड आणि असा जो पार्ट असेल तो म्हणजे इंटिग्रेशन. इंटिग्रेशनवर साधारणतः 300 क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होऊ शकतात, 300 एक्झाम्पल तयार होऊ शकतात. हा पार्ट जरी तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटत नसला तरीही पार्ट अवघड असल्यामुळे तो ड्रॉप करू नका, कारण त्याच्यावर आधारित पुढचे सर्व चॅप्टर त्याच्यावर आधारित आहे. जर इंटिग्रेशन तुम्ही ड्रॉप केलं तर डिफायनाइट इंटिग्रल
ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाईट इंटिग्रल आणि डिफरन्शियल इक्वेशन यावरचे उदाहरण आपण त्या ठिकाणी सोडू शकणार नाही आहेत, म्हणून एवढा लॉस तुमचा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यातून मार्क कमी होऊन पुढे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवता येणार नाही, म्हणून काळजी घ्यायची. इंटिग्रेशन कोणत्याही विद्यार्थ्यांनी ड्रॉप करायचं नाही आहे. मग राहिला प्रश्न आता इंटिग्रेशनमध्ये नक्की काय येऊ शकतं. इंटिग्रेशन बाय पार्ट्स, याच्यामध्ये एकूण 3 प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. त्या 3 प्रकारांपैकी एक टाईप त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याबरोबर सबस्टिट्यूशन टाईप हा महत्त्वाचा भाग आहे, म्हणून सबस्टिट्यूशन टाईप हे सुद्धा त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शनमध्ये एकूण 3 प्रकार तुम्हाला माहिती आहे. लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर, लिनियर रिपीटेड फॅक्टर्स आणि लिनियर बट इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स, असे एक 3 प्रकारचे उदाहरणं आहेत. त्या 3 प्रकारांपैकी एका प्रकारावर त्या ठिकाणी परीक्षेमध्ये 100% त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तुम्ही जर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा विचार केला तर त्या ठिकाणी एकच उदाहरण त्या विचारलं जाऊ शकतं. फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित पाठ केला तर त्यावर त्या ठिकाणी तुम्ही उदाहरण सोडू शकतात. प्रोबॅबिलिटी आणि डिफरन्शियल इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशनचा जर विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला सॉल्व द इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड, सॉल्व द इक्वेशन बाय होमोजिनियस मेथड आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यावर जो विचारला जातो तो म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि मग ह्या सगळ्यांचा जर तुम्ही आढावा घेतला की याच्यामध्ये कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत, कोणत्या प्रकरणाला किती वेटेज दिलं गेलं पाहिजे, हे तुम्ही त्या ठिकाणी योग्य नियोजन करा. मग आता त्यासाठी मी थोडंसं परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या मनातील भीती जावी आणि मार्क चांगले कसे पडतील या दृष्टीने आपण त्या ठिकाणी बघूयात. सिटीचा अभ्यास करत असताना काही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहेत. मग मी या ठिकाणी डेरिव्हेटिव्हवरचे काही एक्झाम्पल घेऊन दाखवतोय. या ठिकाणी बघा, मी हिंट दिलेली आहे. इफ y इज इक्वल्स टू रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस डॅश 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 प्लस इन्फिनिटी, देन dy बाय dx इज इक्वल्स टू एफ डॅश एक्स अपॉन 2y मायनस 1. आणि सेकंड फॉर्म्युला या ठिकाणी वापरतोय. इफ y इज इक्वल्स टू फंक्शन रेस्ट टू पॉवर फंक्शन डॅश 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 इन्फिनिटी, then dy by dx is equals to y square f dash x upon f of x into bracket 1 minus y into log of f of x. हे 2 जर फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर यावर आधारित कोणतंही उदाहरण तुम्हाला सेकंदाच्या आत त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतं. मग आता त्या ठिकाणी बघूयात, आपण पहिल्या उदाहरणाचा विचार करूयात. या ठिकाणी दिलंय लेट y इज इक्वल्स टू फंक्शन मी रूट ऑफ cos x plus root of cos x plus root of cos x plus dash 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 infinity. मग ह्या उदाहरणाचा जर तुम्ही विचार केला असता हे उदाहरण ह्या प्रकारावर आधारित आहे असं आपल्याला लक्षात येत आहे. मग ह्या उदाहरणाचा आणि याचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला माहिती आहे. या फॉर्म्युल्याचा जर वापर तुम्ही केला तर वेळेच्या आत तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण करेक्ट आन्सर त्या ठिकाणी सांगू शकतो आपण. मग मी या ठिकाणी वापर करणार आहे. So let function f of x is equals to cos of x here. Now differentiate this function with respect to x. My derivative of f of x is f dash x is equals to minus sin of x. We know that this formula dy by dx is equal to f dash x upon 2y minus 1 is equal to, so what is the value of f dash x here? It is minus x upon 2y minus 1 is equal to. मग आता या फॉर्म्युल्यानुसार माझा आन्सर आलाय मायनस साइन एक्स अपॉन 2y मायनस 1. मग ऑप्शनचा जर विचार केला तर त्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हॅल्यू कुठेही नाही आहे. मग त्यावेळेस गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला एक पुन्हा फॉर्म्युला माहिती आहे. सो इट इज मायनस साइन एक्स अपॉन, टेक मायनस साइन कॉमन, इट इज 1 मायनस 2y इज इक्वल टू, सो मायनस मायनस प्लस साइन एक्स अपॉन 1 minus 2y and then verify it is correct or not. So then check whether it is, so sin x upon 2y minus 1, but this is the
correct answer. Sin x upon 1 minus 2y. So your answer is B, sin x upon 1 minus 2y is the correct answer. So now take second example. So let y is equals to x raised to power x dash 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 infinity. Then to show that x into bracket 1 minus y into log x dy by dx is equal to dash dash dash. So observe this example. This example is in the form of this. Y is equal to f of x raised to power f of x raised to power f of x dash 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 infinity. Then to apply this formula here. So let function f of x is x, differentiate with respect to x, then f dash x is equals to 1. Now apply the formula. So dy by dx is equals to y square f dash x upon f of x into bracket 1 minus log in y into log of f of x. Now substitute their values. So dy by dx is equals to y square into f dash x. What is f dash x? It is 1. What is f? F of x is x into bracket 1 minus y into log of x. आता या ठिकाणी या प्रकारचं उत्तर तर मला मिळालेलं आहे, पण मला प्रत्यक्षात काय हवं आहे? x into 1 minus y log x dy by dx. Now take cross multiplication. So x into 1 minus y log x dy by dx is equals to say y square. So now observe this option here. So D is the correct answer. So value is D y square. मग या प्रकारे आपण डेरिव्हेटिव्हचे या ठिकाणी दोन एक्झाम्पल बघितलेत. मग शॉर्ट ट्रिक कशी वापरायची आहे, त्या ट्रिकचा वापर करून आपण उदाहरण कसं सोडवायचं आहे याचा थोडासा व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला निश्चित आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतील. तर पुढचा आम्ही टॉपिक घेऊन बघतोय थोडासा, तो म्हणजे कंटिन्युटीचा बघूयात आपण. कंटिन्युटीचे उदाहरणं सोडवणं अत्यंत सोपं आहे, त्यावरचे मार्क मिळवणं अत्यंत सोपं आहे. त्यात एकही मार्क तुमचा इकडे तिकडे होऊ शकत नाही किंवा ऑप्शन त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता कमी राहील. मग बघूयात आपण. फंक्शन f of x is 1 minus root 2 sin x pi minus 4x, x is not equal to pi by 4 is equals to a if x is pi by 4 is continuous. At this point x is pi by 4. Already given that it is continuous means it satisfies the condition. So limit of function 1 minus root 2 into sin x upon pi minus 4x as x tends to pi by 4 is equals to say a. As function is continuous, that's why it satisfies the condition. So now how to solve this limit? So check whether this is 0 upon 0 form or not, infinity upon infinity is not or possible. So substitute here is 1 minus root 2 into, put x is pi by 4 here, is sin pi by 4 upon pi minus 4 into pi by 4. It is 1 minus 1 upon pi minus pi, it is 0 upon 0 form. If 0 upon 0 form occurs, then apply L Hospital rule. मग आता या ठिकाणी जर तुम्हाला 0 अपॉन 0 फॉर्म किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म आला तर आपल्याला त्या ठिकाणी एल हॉस्पिटल रूलचा वापर करावा लागेल. मग बाय युजिंग एल हॉस्पिटल रूल ऑन LHS, then what is L hospital rule? So differentiate numerator upon differentiation of denominator. So differentiate limit as x tends to pi by 4, differentiate numerator, it is 0 minus root 2 into derivative of sin x
is cos x upon derivative of pi 0 minus derivative of 4x is 4 is equals to a. So limit as x tends to pi by 4 is minus root 2 into cos x upon minus 4, it is equals to a. Now substitute the value. X is pi by 4, so minus minus plus, it is root 2 into 1 by root 2 upon 4, it is equals to a, implies that a is equals to 1 by 4, and so your answer is D here, D 1 by 4. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपण जर थोडंसं ट्रिक लक्षात घेतली तर CET एक्झाम देणं आपल्याला अत्यंत सोपं जाऊ शकतं आणि मार्क्स कुठेही तुमचे जाणार नाही आहेत याची आपण दक्षता घेऊयात. शेवटी मी एवढंच असं म्हणेन की यू कॅन फॉलो द सम ट्रिक्स का टिप्स नंबर 1, मेक अ प्रॉपर टाइम टेबल. सेकंड, get your basic rights. Third one, maintain your physical and mental balance. Then next, you should use the NCERT book. You should refer Maharashtra State Board 11th and 12th standard notebook, textbook here. Then yes, you can do it. Thank you all of you. Goodbye.